वसईतील होळी बाजार येथे जर आपण हे समोरचं दृश्य पाहाल तर जिथे वसईतील शेतकऱ्यांचं परंपरेचं प्रतीक असलेली बैलगाडी आणि शेतकरी शिल्प अज्ञात व्यक्तीकडून तोडण्यात आलं होतं। हे शिल्प अनेक वर्षापासून येथे शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकरी वर्गाच्या भावनिक नात्याचं प्रतीक होतं। मात्र शनिवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। संबंधित विषयावर पालिकेला माहिती पडल्यानंतर पालिकेने जवळील पोलीस स्टेशनला कळवले आहे। जे कोणी हे कृत्य केले अशा कृत्य करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचे जे आदेश आहेत ते एमसीच्या माध्यमातून दिलेले आहे आणि संबंधित विषयावर वसई पोलीस स्टेशन मधून लवकरात लवकर अशा व्यक्तीवरही कारवाई करण्याचे आदेश लवकरात लवकर जारी होणार आहेत। पाहूयात नेमकं या विषयावर जे आय विभागाचे एमसी आहेत संज्ञा गोणीलकर मॅडम नेमकं काय म्हणाले। शेतकऱ्यांची प्रतिमा कुठेतरी अत्याधिक तोडली झाली, काय माहिती? मी वसई विरार महानगरपालिकेच्या आय प्रभाग समितीचा आजच चार्ज घेतला। चार्ज घेतल्यानंतर मला लगेचच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वसई अंतर्गत होळी नाका येथील वसई कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँकेसमोरील चौक सुशोभीकरण केलेल्या शेतकरी आणि बैलगाडीची प्रतिकृती असलेल्या पुतळ्याचं अज्ञात इसमाने तोडफोड केल्याचं सांगितलं। सदरची मालमत्ता ही महानगरपालिकेची मालमत्ता असल्यामुळे मी ताबडतोब वसई पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमावरती गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिलेलं आहे। त्यावरून आता पोलीस पुढील चौकशी करून करतील। सर काय सांगाल, एक वसईमध्ये होळी तिथे घटना घडलेली आहे, अज्ञात इसमाकडनं शेतकऱ्याचा असलेला स्मारक तोडण्यात गेलेलं आणि सोबत आपलेही बॅनर फाडले गेलेले आहे। माझं बॅनर फाडलं तर आम्हाला काही फरक पडणार नाहीये। बॅनर फाडून व्यक्ती छोटा होत नाहीये। ज्याला ते करायचं होतं त्यांनी ते केलं, परंतु माझ्या शेतकऱ्याचे जे मला वाटतं जे आमचे प्रतीक होतं ते जे तोडलेलं आहे त्यामुळे माझे शेतकरी दुखावलेले आहेत आणि मी एक स्वतः शेतकरी आहे। माझे जर शेतकरी दुखावले असतील तर त्या व्यक्तीवर नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे। वसई समृद्धीने नटलेली आमची वसई आहे आणि या वसईत असा मला वाटतं काम करणं हे चुकीचं आहे आणि माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन। आमच्या एएमसीला मी कळवलेलं आहे, त्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल आणि केली जाईल। विषयाची माहिती जी एमसी आहेत संध्या गाडविलकर मॅडम यांनी सदरच्या पोलिसांना तक्रार दाखल केलेली आहे। संबंधित विषयावर वसई पोलीस स्टेशन आहे ते यावर इन्व्हेस्टिगेशन करते आणि नक्कीच ही जी कोणी कृत्य केलेली आहे अशा लोकांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई होणार, पण पाहावं लागणार आहे की हे नक्की कृत्य केलं कोणी आणि त्याचं नेमकं मागचं कारण काय। कॅमेरापर्सन धीरज सह मी निलेश महाडिक, वसई।